जेन्युइनली पूर्ण इव्हेंट होईपर्यंत माझ्या बाजूला 2 खुर्च्या खरोखर रिकामी होत्या आणि हे मला खूप एंडला रिअलाइज झालं आणि मी नक्की बोलेन की माझे काका आणि पप्पा तिथे होते आणि त्यांना ते बघायचं होतं मला तिकडे. बस आज सगळ्यांचं कुटुंब आलेलं, जे कुटुंब आपल्याला मोबाईलमध्ये बघता 70 mm वर प्रत्येकाला बघितलं आहे. नील, जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर तू स्वतः बघितला, बाबा जेव्हा स्टेजवर आले, एक मुलगा म्हणून आता तू कलाकार एक झालेला आहे, सो तुझ्या बाबांना आता तुझा किती अभिमान वाटतोय? प्रत्येक जणांच्या डोळ्यात पाणी होतं, प्रत्येकाचे आई वडील होते, सौरभ देखील खूप रडला, सदग्याचा सिद्धांत रडला. सो तेव्हाची मुमेंट काय होती प्रत्येकासाठी? एकतर हे असं आईबाबांना वर बोलवून प्रश्न वगैरे विचारणार हे माहिती नव्हतं मला आणि त्यात माझी आई असं काहीतरी बोलेल हेही माहीत नव्हतं मला. ती असं म्हणली की आत्तापर्यंत मी माझ्या मुलांना इतरांचे फिल्म्स प्रमोट करताना बघितले किंवा फिल्म्स प्रमोट केल्यानंतर त्यांना विशेष आभारमध्ये त्यांची नावं बघितली आहेत फिल्म आणि मग ती फिल्म आम्ही बघायला जायचो तर तेवढंच एक बघायचो, त्याचाच व्हिडिओ काढायचो आणि स्टेटसला ठेवायचो. पण थँक्यू राम सर की तुम्ही आमच्या मुलांना घेऊन अख्खा चित्रपट बनवला. आता मी अख्खा म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की दुसऱ्यांसाठी एवढा वेळ करतो पण आता माझ्या मुलाचीच फिल्म आली आहे. तर एक मगाच्या इंटरव्ह्यूमध्ये शुभम म्हणला तसं की आपले आई बाबा भले आपल्या तोंडावरती हे करत नसतील, आपली प्रशंसा करत नसतील एवढी, पण त्यांच्या मनात, त्यांच्या जगात, त्यांच्या आता जसं स्टेटस ठेवणं हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा विषय असतो. म्हणजे इतकं मला ते इनोसेन्स वाटतं की ते काय माझं झालं चांगलं की ते माझी आई डीपी म्हणून माझा फोटो ठेवून देते. त्या म्हणजे बरेच आई बाबा करत असतील, मी लिहून देतो. मी तिला बोलला की डीपी तुझाच असला पाहिजे, स्टेटसला ठेवतो. पण ते तिला समज, तिला डीपी ठेवला मी म्हणजे मला मुलगी झाली तर श्रिया आणि माझा आणि हा तिचा डीपी होता फोटो. म्हणजे ते हा जो इनोसन्स आहे ना आई बाबांचा, तर ते त्यांच्या वेने ते प्राऊड कसे आहेत, मला कसं भारी वाटतं. त्यांना काही इंस्टाग्राम वगैरे जमत नाही, तर त्यांना ते एक भारी की मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून नातेवाईक बघतील, मित्र बघतील की माझ्या मुलाचा पिक्चर येतो. किंवा माझे पप्पा एकदा मध्ये आमचं भांडण झालं, कशावर झालं असेल की हा आमचा जो टीजर आलेला त्यांची व्हिडिओ फाईल मी त्यांना व्हॉट्सअपला पाठवली नाही, कारण त्यांना तो व्हिडिओ त्यांना फेसबुकवर टाकून स्टेटस ठेवायचा होता आणि मला ते मी हा करतो होतो ते कुठून आता डाउनलोड करून युट्यूबवर असं सगळं. ते मला तुला समजतं का नाही मुलं पण त्यांची जी त्याच्या मागची चिडचिड होती असं की तू पाठव, मला ते ठेवायचंय मला. मी त्यांना बोललो की म्हणजे ते शेअर करा, युट्यूबच्याच घ्या किंवा असं काही. पण हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आमच्या रील्स बद्दल कधी त्यांनी असं केलं नाहीये की यार तुझं रील पाठव मी ठेवतो, किंवा अनेक गोष्टी आम्ही केल्यात आयुष्यात ज्याबद्दल एवढंच भारी वाटलं पाहिजे, पर्सनली असो, गँग म्हणून असो. बट त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट किंवा मौल्यवान गोष्ट की आपल्या घरातनं कोणीतरी फिल्ममध्ये येणार, असं मला वाटतं त्यांच्या जनरेशनसाठी. आताच्या जनरेशनसाठी आम्ही युएसला जाऊन एखादं शूट करणं किंवा विम्बल्डनला हे लोक जाणं ही मोठी गोष्ट असू शकते. त्यांना विम्बल्डन किंवा कुठल्याही अशा गोष्टी त्यांच्यासाठी ते की भाई घरातला खानदारातला कुणीच नाही, एका फिल्ममध्ये फुल फ्लेटेड रोल आहे त्याचा, असं पण छोटा. तर ती गोष्ट त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची असावी हे मला आज रिअलाइज झालं हे सगळं की ओ अच्छा, म्हणजे असं फील करतात आपले आई बाबा ह्याबद्दल. आणि हे मला नव्हतं माहिती की ते आता अनेक मूवीजमध्ये करणसाठी माझं विशेष आभार मध्ये नाव आहे, कारण आम्ही त्या फिल्मचं प्रमोशन केलं. तर ते फिल्म बघून तेवढा व्हिडिओ काढून स्टेटस ठेवलं हे मी बघितलेलंही नाहीये, हे मी आज मला फक्त कळलं की ओ अच्छा असं पण करते काय मम्मी. ते भारी होती फिलिंग. मला माहिती आहे की माझे आई वडील पप्पा स्पेसिफिकली स्टेटसवर सगळं ठेवतात. म्हणजे ही फिल्म असो किंवा माझी कोणती रील असो किंवा माझी कोणती स्टोरी असो, ते स्क्रीनशॉट काढून तिथे त्यांच्या व्हॉट्सअपवर ठेवतात. लिंक कुठे कशी ती कॉपी पेस्ट करायची आणि टाकायची, ही काहीही स्टोरी असेल, म्हणजे आता या इव्हेंटची पण स्टोरी असेल ते त्यांना माहिती आहे. ठीक आहे, मी त्यांना ट्रेलर दिलाय, ते ट्रेलर टाकू शकतात, पण तरी नाही हे इंटरव्ह्यू देतात तर इंटरव्ह्यूची स्टोरी त्यांनी टाकावी. सो त्यांना ते अजूनही कुतूहल वाटतं आणि ते लोकांना सांगायला की हे करतात. आणि जसं लॉकडाऊनमध्ये मी कॉन्टेंट बनवायला सुरू केलं त्यांच्यासोबत, त्याच्या आधी पण करायचो, 2015 पासून आम्ही तर करतोच आहे. पण 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरात आम्ही कॉन्टेंट बनवायला सुरू केलं पप्पांबरोबर, मी ते सुरू करत ते म्हणजे
असं बोलू शकतो की ते इंडियाचे लाडके पप्पा झाले, कारण त्यांना बेल्टमॅन सगळे असे बोलायला लागले, कारण ते नेहमी मला बेल्टनी मारतात. आणि ते खूप मुलं त्यांचे वडील रिलेट करायला लागले की हा रे हा माझे पण पप्पा मला बेल्टनी मारायचे असे. आणि ते आता एवढे मोठे झालेत की त्यांना आता नाटकात एका कास्ट केलं आणि ते स्वतःच एक नाटक करतात, बनवावं त्याचं नाव आहे. बिलकुल एक्सपिरियन्स नाही त्यांना या गोष्टीचा, ऍक्टिंग वगैरे करायचं काहीही माहित नाही. जेव्हा त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी पण आली तेव्हा मी त्यांना बोललो की तुम्हाला करायचं करा, मला माहित नाही. पण मला असं वाटतं की रिटायरमेंट नंतर लोक बोलतात सेकंड इनिंग्स लाईफची सुरू होते, पण त्यांची नाटकानंतर थर्ड इनिंग्स सुरू झाली. आणि अजून काय काय ते करणार आहेत मला पण नाही माहिती. त्याचे डेट्स आता मला भेटणं डिफिकल्ट होतं. आधी घरीच असं हा काय करायचं बोल, पण आता बोलतो नाही मला सांग उद्या काय, कारण माझा जरा प्रयोग असेल. सो ते तसे बिझी झालेत. आणि आता घरात उलटा नेपोटिझम होत आहे. उलटा नेपोटिझम चालू आहे की मी त्यांना तो चान्स दिला आणि ते आता त्यांच्या एका वेगळ्या क्षेत्रात काहीतरी चांगलं करतायत. खूप छान वाटतंय. आणि त्यांच्यासाठी आता हे जे फिल्म आहे ही जी फिल्म आहे, अगेन आमच्यामध्ये तसे संवाद होत नाही. जसं एक एक मुलामध्ये आणि एक वडिलांमध्ये नातं असतं की जास्त बोलता येत नाही आम्हाला, पण ते आज स्टेजवर मला जाणवलं ते काय फील करतायत आणि किती त्या बाबतीत इमोशनल आहेत. ते खूप छान वाटलं बघून. मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्यांना ती फिल्म दाखवायला. पूर्ण फिल्म ते पूर्ण प्रोसेस म्हणून ज्यावेळी जातील त्यावेळी मला त्यांचं रिॲक्शन जाणून घ्यायचं, आई पप्पा दोघांचं. सो म्हणून एकदमच मी बोलतोय ना, जशी ही फिल्म आहे तसं त्यांचं ते नाटक पण चालू आहे. तर कोणत्या गोष्टीसाठी खुश व्हायचं हेच कळत नाही, की त्यांचं नाटक मोठं आहे की ही फिल्म. खूपच म्हणजे आमच्या लाईफमध्ये अशा खूप गोष्टी होत चालल्यात आणि आय थँक रिअली गॉड की अशाच गोष्टी चालत राहाव्या आणि सगळ्यांच्या बाबतीत असं चांगलं व्हावं आणि या फिल्मचं पण तसंच चांगलं व्हावं. येस, जसं हा म्हणाला मी इमोशनली ह्यासाठी झालो कारण की माझी फॅमिली आली होती. माझे वडील खूप अगोदर वारले आणि ते सुद्धा ॲक्टिंग करायचे, थिएटर करायचे. त्यांनी गावापासून सुरुवात केलेली आणि त्यांची अशी इच्छा होती की ॲक्टिंगमध्ये करिअर माझं झालं पाहिजे. आणि माझे काका पण करायचे, म्हणजे माझ्या वडिलांमुळे काकांना पण तो गुण आला आणि ते एकत्र नाटक करायचे, स्वतः लिहायचे, बसवायचे, असं सगळं करायचे. आणि माझे वडील खूप अगोदर वारले आणि त्यानंतर मग आमच्या फॅमिलीमध्ये असं कोण नव्हतं जे ॲक्टिंग करतंय किंवा काय. ते माझ्यामध्ये दिसायला लागलं घरातल्यांना की मी काहीतरी व्हिडिओज बनवतोय, मी शॉर्ट व्हिडिओज बनवायचो, काहीतरी फन करतोय. आणि त्यांना कळायला लागले. मग मी नंतर मला कॉन्टॅक्ट आले की हा एकांकिका आहे, तिकडे ऑडिशन दे. मग एकांकिका चालू केली. मग नंतर जसं माझी काकी म्हणाली की मला ना थांबवलं त्यांनी की हे सगळं नको जाऊस, या म्हणजे इथे काय म्हणजे इन्कम सोर्स वाईज किंवा तुझ्या फ्युचर असं सगळं. मला ॲनिमेशन करायचं होतं. मग मी एक अट टाकली, मी ॲनिमेशन करेन. पण मी ॲनिमेशनच्या कोर्सला जात असताना आणि कॉलेज आता बंक करून जायचो ते वेगळी गोष्ट, मी अगोदरच कंप्लीट करायचो माझं काम आणि मी जायचो मुलुंडला रिहर्सलला. त्याच्यानंतर मग मी एकांकिका असं पकडला गेलोय की मी अजून पण करतोय. तर अशा सगळ्या गोष्टी घरातल्यांनी बघितल्या आहेत. आणि आत्ता जे बघितलं त्यांनी, तर ते जेव्हा आपण आपल्या घरातल्यांकडून काहीतरी वाईट ऐकत असतो आणि आपण काहीतरी चांगली स्वप्न बघत असतो, ते त्यांना ते नाही माहिती असतं की हा नाही होईल, काय होईल, कसं होईल. आणि त्यांच्या तोंडून असं ऐकणं की जे त्याने करून दाखवलं, तेव्हा मी संपलो. म्हणजे असं झालं की माझ्या बाजूला न कळत, मला माहिती नाही, मी आलो आणि माझ्या डोक्यात असं चालू होतं की संजू नावाची फिल्म आहे आपली, संजू बाबाची. त्याच्यामध्ये त्याने आईसाठी एक चेअर खाली ठेवली होती. असं होतं की असं कोणाला बोलू नको, असं वेगळं वाटेल, नको असं काय करायला. जेन्युइनली पूर्ण इव्हेंट होईपर्यंत माझ्या बाजूला 2 खुर्च्या खरखर रिकामी होत्या. आणि हे मला खूप एंडला रिअलाइज झालं. आणि मी नक्की बोलेन की माझे काका आणि पप्पा तिथे होते आणि त्यांना ते बघायचं होतं मला तिकडे, बस. त्यामुळे मी जास्त इमोशनल झालो. आणि हा भूतम भयम आपल्या सगळ्यांची फिल्म 24 जुलैला नक्की जायला विसरू नका आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. हां, जसं नील बोला की आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की आमचे मम्मी पप्पा बोलतील. आम्हाला वाटलं स्टेजवर येतात तर फक्त फोटो वगैरे काढून परत खाली जातील. पण जसं बोलायला लागले ते, आणि मी खूप ॲज अ पर्सन सेन्सिटिव्ह आहे, तर म्हणजे मला हसवणं खूप डिफिकल्ट आहे, पण रडवणं असं आहे. म्हणजे मी रील्स बघून रडतो, काय मी खूप रडतो. बेसिकली खूप इझी आहे मला रडवणं. आणि माझे बाबा जेव्हा बोलायला लागले ते मला खूप असं हिट झालं की हां लास्ट, कारण की आता आमचे मम्मी पप्पा आमच्या टुवर्ड्स खूप डिफरंट बिहेव करतात. ठीक आहे, जे आधी नव्हतं. आधी खूप डॉमिनेटिंग ऑब्व्हियसली,
म्हणजे हे कर ते कर नाही, हे नको करू ते नको करू, पण आता तुला हे काय पाहिजे हे करू, हे असे झालेत ते. बिकॉज दे हॅव सीन की आम्ही किती मेहनत केली या गोष्टीसाठी जे आम्हाला पाहिजे होतं, आणि आम्ही अजून किती करतो आणि आम्ही किती बिझी असतो. सो त्यांना फक्त हे पाहिजे की आता आम्ही एवढे वर्ष यांनी ऐकलं, आता आम्ही ते करू. आणि ऑब्व्हियसली माझे मम्मी पण रिटायर झालेत, सो मे बी त्यांची आता रिस्पॉन्सिबिलिटी हीच आहे की मला कसं ते माझी लाईफ कशी इझी करणार ते लोक, बस. बाकी मी त्यांच्यासाठी जे करतोय दॅट इज मे बी मोर दॅन इनफ, आणि ते एक्सपेक्ट पण नाही करत. सो जे माझे बाबा बोलले आज, सो मला खूप ते असं वाटलं की ओके, कारण की कधीच लास्ट 5 yearsमध्ये आम्ही टचवूड का डुईंग गुड कधीच असं येऊन बोलले नाहीत की व्हॉट दे फील, आणि नाही कधी मी विचारू शकलोय की तुम्हाला कसं वाटतं मी कसं करतोय. सो आज ते बोलले आणि सगळ्यांसमोर बोलले, सो इट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी. आणि तेव्हाच मग असं झालं की मी खूप कंट्रोल करायला ट्राय केलं, पण मग नाही, मी रडलो. सो इट वॉज जेन्युअनली नाईस. मी तेव्हा पण विचार केला की आता तरी हक करू शकतो, पण ते नाहीच झाला, तो मोमेंट नाहीच झाला. मी फक्त पप्पांना असं केलं, असं पप्पा करतो ना म्हणजे नाही स्पीच, असं मला झोनमध्ये मी असं केलं. मग अजून काही करूच नाही शकलो मी. एवढा तो ऑकवर्डनेस असतोच, म्हणजे कितीही काही होऊन द्या. आज असं वाटलं थोडे पप्पा फ्री झाले, पण मी तरी नाही होऊ शकलो. आई खूप इमोशनल. हां, म्हणजे तिने तर मला घरीच सांगितलेलं मी येते, पण काय म्हणजे काय तिला नाही माहिती ट्रेलर लॉन्च काय असतं, किंवा तिला वाटलं की आज फिल्म दाखवणार आहे, सिम्पल. तर ट्रेलर लॉन्च नंतर ती मध्ये पण मला बोलली की मला काय बोलायचं नाही आहे ना. म्हटलं नाही अगं काही नाही, फक्त यायचंय, असं असं आहे, हे आहे. पण रामसरच आले आणि माईक दिला, आईला बोललो ओके. तिला म्हटलं बोलायचं आहे, आणि सगळेच बोलायला लागले ना, सगळे पेरेंट्स बोलायला लागले. तिच्या मनात मला नाही माहिती तिने ते ठरवलेलं किंवा काय, पण ती ते बोलून गेली, ते मनातून बोलून गेली. आणि मला असं वाटतं मी खूप तिच्यासमोर खूप कंट्रोल करतो, तसा मी खूप इमोशनल आहे. म्हणून मी खूप असं, मला सौरभचे बाबा बोलले तेव्हाच भरून आलेलं. मी इव्हन त्याला बोललो भाई तुझे बाबा बोलतात, तेव्हाच मला असं झालेलं. त्यात मग नीलची आई बोलली आणि करणचे बाबा, करणची आई बोलली, त्यानंतर माझी आई बोलल्यानंतर तर माझं संपलेलं. असं झालेलं की नकोय हे, आपण छान हसत खेळत होतो, म्हणजे हा एक पार्ट आहे इमोशनल, पण छान त्या गोष्टी आहेतच. पण ठीक आहे, म्हणजे छान इमोशन्स आहेत, ते बाहेर आलेत, यावेत असे इमोशन्स बाहेर. आणि 24 जुलैला भूतंबयम बघायला या नक्की. येस, खरं तर छायाताई तुला आम्ही नेहमी बघत आलोय, तुझ्या वेगवेगळ्या बाजू बघत आलोय. कान्स असू दे किंवा कोणताही प्रीमियर असू दे, आई म्हणलं की तुझा एक हळवा विषय येतो. आईची साडी नेसून तू कान्सला गेली होती. आईबद्दल आता तुला काय वाटतं की जर आईने हे पात्र किंवा ही भूमिका बघितली असती, तू काय विचार? मला वाटतं आम्ही ना सगळे सेमच आहोत. आमच्या घरच्यांना ह्याचा काहीच गंध नाही आहे. माझ्या आईला म्हणजे शेवटपर्यंत, म्हणजे तिला जोपर्यंत गोष्टी लक्षात राहत होत्या तोपर्यंत तिला कळतच नव्हतं की मी काय करते. एकदा तर मी जेव्हा म्हणजे नंतर आईला डिमेन्शिया झाला होता, तर ती कंप्लीट विसरून गेली होती. ती मलाही ओळखत नव्हती. जेव्हा विसरायला सुरुवात झाली होती ना, तेव्हा मी तिला म्हणजे एकटीला घरी सोडून जाऊ शकत नव्हते, तर मी एका शूटला घेऊन गेले होते. वाशीला कुठल्या तरी मॉलमध्ये होतं शूट. सो त्या मॉलमध्ये सीन चालू होता, मी ते सगळं असे कपड्यांचं काहीतरी होतं, तिथून काहीतरी धावत येते, तर तिला कोणी विचारायला जायचं ना आई काय हवंय वगैरे, तेव्हा तिला वाटायचं की मी इथे कामाला आहे त्या मॉलमध्ये. सो तिला काहीच गंध नव्हता की आपली मुलगी काय करते काय नाही. आणि जोपर्यंत माझं असं जरा छान छान व्हायला लागलं तोपर्यंत ती कंप्लीट विसरून गेले होते. त्यामुळे माझ्या नशिबाला हे आलंच नाही की आपल्या आईने आपलं कौतुक करावं किंवा काय. पण मला मग जेव्हा बाकीच्यांच्या बाबतीत असं घडतं, आज ह्या सगळ्यांचं चाललं होतं ना, तर मी कसं तरी असं स्वतःला असं थांबवलं होतं. तर असं वाटत होतं की अरे आपले आई बाबा बोलत आहेत, कारण प्रत्येक आईवडिलांना तेच वाटतं. सो हां, काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात, पण थांबवते. पुष्कराज, खरं तर म्युझिक लॉन्चला तुझी खूप चर्चा झाली होती कपड्यांबद्दल की मी आज शॉर्ट्सवर का आलो आणि तू चप्पल पण घातली नव्हती. प्रत्येक प्रमोशनलला तू आम्हाला काही वेगळा दिसणार आहेस का? कारण का चित्रपटात पण आम्ही बघतोय ट्रेलरमध्ये दिसतंय काहीतरी. हे तू ठरवून करतोयस का काय, म्हणजे का डिरेक्टरनी सांगितलंय की असंच यायचंयस तू?
नाही, मला असं वाटतं की नॉर्म्स ब्रेक केले पाहिजेत. फिल्म पण इज अबाउट ब्रेकिंग नॉर्म्स सगळ्याच पद्धतीचे, की आता कुठून तरी काहीतरी केलं पाहिजे. आणि मुद्दाम करतोय अशातला भाग नाहीये, पण मला वाटतं की मी म्हणजे आय नो म्हणजे बाकी गोष्टी सुद्धा तितक्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला अशा प्रतिक्रिया दिल्या की तुला हे करणं, तुला हे शक्य आहे रे, मुलींना हे नाही शक्य, ड्रेसअप करावं लागतं आम्हाला वगैरे, विच इज व्हेरी ट्रू. पण एक म्हणजे मी त्या प्रिव्हिलेजचा फायदा पण घेतोय की मला हे करता येते तर मी हे करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं होतं की जो अनकम्फर्टेबल मी असतो ना, की खूप असं ड्रेसअप किंवा आता खूप फॉर्मल वातावरणामध्ये वगैरे, म्हणजे ॲब्सोल्युटली माझ्या बिहेवियरवरनं हे नाही वाटणार, पण मला ॲब्सोल्यूट सोशल अँझायटी आहे. मी अजिबात लोकांमध्ये जात नाही. मी कधीच म्हणजे या मुलांना आता हे कारण नाही दिलं कधी, पण मी कधीही पार्टीजना किंवा कधीही यांच्यावर टाइमपास करायला मला सगळेजण खूप आवडतात, पण मी जात नाही बिकॉज धडधडतं, मला घाम येतो, मला ॲब्सोल्युटली झेपत नाही. तर मला असं वाटतं की मी ते सगळं ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. मी मला जितकं कम्फर्टेबल मी स्वतः राहू शकेन तितकं कम्फर्टेबल राहून ते सगळं ब्रेक करण्याचं, बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ कॅरिंग समथिंग, कोट घालणं आणि मी असं काहीतरी प्रिटेंड करणं की ऑलरेडी आयुष्यामध्ये इतकं प्रिटेन्स आहे, अत्यंत प्रिटेंड, त्याच्यामध्ये मला ते नाही करायचं. जसं मी कम्फर्टेबल आहे, जसं मला आवडतं तसं मी येणार आहे. मग कोणी म्हणलं की चप्पल का नाही घातली रे, असं कसं, ते काहीतरी प्रोटोकॉल असतो ना, आय एम नॉट, तेच म्हणजे प्रोटोकॉल ब्रेक करायला चालू आहे आम्ही. खरं तर राम, एकांकिका डिरेक्ट करणं, एक चित्रपट, झी सारखा प्लॅटफॉर्म, आज तुम्ही स्वतःला कसं पाहता की मी एक एकांकिका डिरेक्ट करत होतो आणि प्रताप फड सर त्यांचं काम आपण बघत आले, पाहत आले, आज तुम्ही त्यांना डिरेक्ट केलं, सो त्यांनी देखील तुम्हाला काय तेव्हा टिप्स दिल्या का की असं कर किंवा असं होऊ शकतं वगैरे, असं काय झालं का? नाही, माझी जे काही आर्टिस्ट म्हणून जडणघडण झाली आहे तिथे त्याच्यात रुईयाचा खूप मोठा हात आहे. आणि रुईया नाट्यवलय म्हणजे मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो की मी त्या नाट्यसंस्थेशी जोडला गेलो आणि तिथे इतकी मोठी मोठी माणसं, त्यांचा सहवास जो लाभला, म्हणजे त्यामध्ये आमचे निशी सर असतील, निशिकांत कामत, त्यानंतर संजय नार्वेकर असतील, त्यानंतर शिती जोग असेल, आणि हे सगळे सिनियर्स होते आमचे नाट्यवलयाचे. आणि आज ते इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करत आहेत. आणि या मंडळींनी सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं आणि आम्हाला कायम मदत केली होती. त्यामुळे म्हणजे मला आठवतं की मी माझी एक शॉर्ट फिल्म केली होती सेल्फी नावाची, ज्याला मामी फेस्टिवलला स्पेशल ज्युरी मेन्शन अवॉर्ड मिळाला. तर ती शॉर्ट फिल्म आमचे एक सिनियर आहेत पुनर्वसू नाईक म्हणून, तर निशी सरांचे ते खूप काळ असोसिएट डिरेक्टर होते, त्यानंतर दंगल सिनेमाचे असोसिएट डिरेक्टर होते आणि ते खूप मोठं नाव होतं सिनियर म्हणून आणि फिल्ममध्ये. आणि आम्ही पोरं जेव्हा शॉर्ट फिल्म करायचो आम्ही ह्या सगळ्या चेहऱ्यांकडे बघायचो की आपल्याला असा एक डोंबिवली फास्ट बनवायचं आहे, कधीतरी आपल्याला असा मुंबई मेरी जान बनवायचं आहे, त्यानंतर अनन्य नाटक अशी एकांकिका आपल्याला काहीतरी करायची. सो हे सगळे इन्स्पिरेशन जे आहेत ते आमच्या आजूबाजूला इतके होते. सो त्या सेल्फीचा किस्सा असा की ती सेल्फी मी पुनर्वसू सरांना जेव्हा दाखवली, त्यांनी सांगितलं याचा साऊंड ठीक करून घे, फक्त मी तुला एक नंबर देतो. आणि त्यांनी मला नंबर दिला ऑल्विन रेगोंचा. आता ऑल्विन रेगो हे साऊंड इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव आहे आणि तिथे मी माझी शॉर्ट फिल्म घेऊन गेलो आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या एकदम प्रोफेशनल सेटअपमध्ये, स्टुडिओमध्ये माझ्या शॉर्ट फिल्मचा साऊंड त्यांनी केला. आणि म्हणजे ही माणसं, मी त्या माणसांमधून येतो की ज्यांनी मला, मी जेव्हापासून शॉर्ट फिल्म करतोय तेव्हापासून सपोर्ट केलं आहे, एकांकिकेंना माझ्या सपोर्ट केलं आहे. आणि म्हणजे ही फिल्म करण्याच्या अगोदर म्हणजे मागच्याच वर्षी मी INT डिरेक्ट केली होती. INT म्हणून मुंबईतल्या एकांकिकांची खूप मोठी कॉम्पिटिशन असते, कारण त्या एनर्जीमध्ये, त्या मुलांमध्ये मला जायचं होतं. आणि तो स्वतःचा एक अभ्यास आहे कुठेतरी, इतक्या मुलांबरोबर, यंग मुलांबरोबर जे नवीन नवीन टॅलेंट आहे त्यांच्याबरोबर काम करणं. सो ती INT डिरेक्ट केली कारण मला माझ्या सिनेमासाठी माझी एक तयारी करायची होती. सो हा प्रवास जो आहे तो खूपच कमाल आहे.
म्हणजे एकांकिका, शॉर्ट फिल्म्स आणि आत्ता सिनेमा, म्हणजे खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. हा स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या मित्रांसाठी. सो त्या सगळ्यांनी मला आत्तापर्यंत जो काही सपोर्ट केला आहे त्यासाठी